नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हा सुंदरसा केसांना माळायचा गजरा, जो आता संक्रांत जवळ आली आहे, हळदी कुंकू, आणि हे महिलांनी नटायचे दिवस आहेत. म्हणजे हा एक महिना हा फक्त आपल्यासाठी असतो आणि म्हणून हा एक सुंदरसा गजरा तयार केलेला आहे. आता ह्या गजऱ्यामध्ये काय काय कसं कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. हे फुलं कशी तयार करायची, त्यानंतर हे ओवायची कशी, तर पाहूया हा गजरा कसा करायचा ते. तर या फुलाला लागणारं साहित्य आहे. आता हे 4 mm आपण मोती घेतले आहेत. मी 3 कलरचे मोती घेतले आहेत. तुम्ही एका सिंगल कलरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. आणि हे छोटंसं फुल आहे, त्याच्यामुळे आपल्याला 4 mmचेच मोती वापरायचे आहेत. तर याच्यासाठी सुरुवात करताना काय करायचं की हे पिवळ्या रंगाची जी मोती घेतली आहेत, हे 5 मोती घेऊन एक पक्की गाठ पाडून घ्यायची. याच्यामध्ये गाठ पक्की पाडणं खूप कंपल्सरी आहे, नाहीतर ते लूज पडतं आणि मग आपल्या फुलाचं हे चुकतं. आता काय करायचं, ही गाठ पाडल्यानंतर प्रत्येक 2 मोत्यांच्यामध्ये एक पिवळ्या रंगाचा मोती ओवून घ्यायचा. बघा, हा असा घालायचा आणि दुसऱ्या मोत्यातून आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे. फक्त ओवायचे आहेत, बाकी काहीही करायचं नाही. आणि फक्त याला फोल्ड वगैरे पडणार नाही किंवा लूज पडणार नाही एवढी दक्षता घ्यायची. प्रत्येक 2 मोत्याच्यामध्ये असं एक एक मोती या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. चला, हे मोती आपण घालून घेऊ पहिल्यांदा आणि मग पुढचा भाग बघू. तर हे 5 मोती घालून घेतल्यानंतर हा जो धागा आहे हा या वरच्या मोत्यामध्ये घेऊन यायचा आहे. या वरच्या मोत्यात आपण घेऊन येऊ, सुई याच्यातून काढून घेऊ आणि त्यानंतर आता ऑरेंज कलरचे 5 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. 3, 4 आणि हे 5. पूर्ण 5 मोती घातल्यानंतर काय करायचं, धागा त्याच मोत्यामधून, ज्या मोत्यातून आला त्याच मोत्यातून धागा काढून घ्यायचा. इकडून असा काढून घ्यायचा. धागा काढल्यानंतर काय करायचं की ही निडल ह्या पुढच्या 2 मोत्यातून काढून पुन्हा तीच स्टेप आपल्याला रिपीट करायची. हा छोटा जो मोती आहे याच्यातून ही निडल काढून घ्यायची आणि पुन्हा इथे 5-5 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि हे 5. 5 मोती घातलेत. 5 मोती घातल्यानंतर पुन्हा धागा त्याच मोत्यातून पुढे घेऊन जायचा आणि अशा पद्धतीने या 5ही मोत्यांवरती आपल्याला हे 5-5 मोती घालून इथपर्यंत कंप्लीट करायचं आहे. आता हे 5-5 मोती घालून झाले आणि त्याच्यानंतर या 5 पैकी 2 मोत्यातून आपण निडल काढून घेतली. या 2 मोत्यातून निडल काढल्यानंतर आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी ब्राऊन कलरचे 3 मोती घालून घेणार आहे. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगते की तुम्ही सेम रंगामध्ये सुद्धा पूर्ण फूल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एकाच रंगामध्ये करायचं म्हणजे जास्त कन्फ्यूज होत नाही आणि पूर्ण स्टेप्स ह्याच फॉलो करायच्या जशाच्या तशा. आता हे 3 मोती घातलेत मी. 3 मोती घालून काय करायचं की या मधला एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातून निडल काढून घ्यायची. एकाच मोत्यातून निडल काढायची. ही एका मोत्यातून निडल काढली की ही पुढची जी पाकळी आहे त्याचा खालचा एक मोती सोडून वरच्या एका मोत्यातून निडल काढून घ्यायची. अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगते मी. आणि पुन्हा 3 मोती या ठिकाणी घालून घ्यायचे. 1, 2 आणि 3. 3 मोती घालायचे.
पुन्हा ह्या एका मोत्यातून निडल काढायची आणि एक मोती सोडून 2 नंबरच्या मोत्यातून निडल वर काढून घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला हे धागा खेचतच ही डिझाईन किंवा हे फूल करायचं आहे, नाहीतर ते फूल लूज पडेल. तर ह्या प्रत्येक मोत्यावर पाकळीवर आपल्याला पुन्हा 3-3 ब्राऊन मोती घालून घ्यायचे आहेत. तर हे लास्टपर्यंत मी घालते आणि मग तुम्हाला ते दाखवते. बघा, आता आपण हे 5ही पाकळ्या केल्या आहेत. आता ही निडल पुन्हा ह्या एका मोत्यातून घ्यायची आणि पुढे धागा खेचून घ्यायचा आणि हे असं फूल पुन्हा एका मोत्यातून मधल्या काढून घ्यायचं. कारण याला थोडंसं खेचून आपल्याला पुढच्या 1-2 मोत्यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे, नाही तर मग ते फूल आपलं ढिलं पडेल. आणि इथे आता हा धागा आपल्याला पूर्ण लॉक करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे छोटंसं फूल तयार होतं बघा, आणि खूप छान दिसतात ही फुलं. तर आता अशीच आपल्याला भरपूर फुलं करून घ्यायची आहेत, 8-9. ही 10 फुलं मी करून घेतलेली आहेत. 4 ही पिवळ्या रंगाची फुलं आहेत आणि ही पांढऱ्या रंगाची फुलं आहेत बघा, आणि छान दिसतात ही फुलंसुद्धा. तर तुम्ही सेम रंगात केलं तरी चालतं किंवा वेगवेगळ्या रंगात केलं तरी चालतं. आता ही फुलं ओवायची कशी ते आपण बघूया. आणि आता याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहेत, हे 4 mm थोडेसे ग्रीन कलरचे तुम्ही कुठलेही घेऊ शकता, कारण हे मोती खालीच जाणार आहेत. तर हे थोडे ग्रीन कलरचे मोती घेतलेत. त्यानंतर हे 6 mm व्हाईट आणि ब्राऊन मोती घेतलेत. आता हे व्हाईट मोती या पर्पल फुलांसाठी आणि त्याच्यानंतर ह्या येलो फुलांसाठी ब्राऊन मोती घेतला. तुम्ही तुमच्या इच्छेने कुठलाही रंग घेऊ शकता. तर याला करूया आपण सुरुवात. आता याच्यासाठी काय करायचं, ही हिरवे मोती एक लूप तयार करून घेऊया आपण थोडासा छोटासा, जेणेकरून त्याच्यामध्ये पिन किंवा काहीतरी आपल्याला लावता येईल. याला तुम्ही एखादी हुक पण लावू शकता, पण तेव्हा परफेक्ट मेजरमेंट लागेल आपल्याला आंबाड्याचं, तरच त्याला हुक वगैरे लावता येईल. अन्यथा आपल्याला त्याला नुसत्या लूप लावले तरी चालतील. तर जर तुम्हाला ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तर मग त्याचं परफेक्ट मेजरमेंट घ्या आंबाड्याचं आणि मग हे तयार करायला घ्या. नाहीतर मग असं होतं की आंबाड्यापेक्षा ते मोठं होईल किंवा छोटं होईल, मग त्यावेळेस प्रॉब्लेम जाऊ शकतो. तर आता याच्यामध्ये मी 5 आणि 5 10 मोती ओवून घेतलेत धाग्यामध्ये. 10 मोती ओवल्यानंतर आता मी काय करणार आहे, या ठिकाणी एक तर गाठ पाडून घेऊ किंवा मग ह्या शेवटच्या मोत्यातून धागा काढून घ्यायचा. असं शेवटच्या मोत्यातून मी एक धागा काढून घेतला, म्हणजे या ठिकाणी एक लूप तयार झाला. आता हा लूप लहान मोठा करता येतो. हा मी 10 मोत्याचा केला, तुम्ही 6 मोत्याचा करू शकता, 4 मोत्यांचा करू शकता, तुम्ही कितीही तुमच्या इच्छेने करू शकता. आता आपल्याला काय करायचे आहेत, पुन्हा 32 मोती ओवून घ्यायचे आहेत. हे सुद्धा कमी जास्त करता येतात, पण मी 32 मोती घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एक लूप करणार आहे आणि मग आपली याला ओवायला आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी 32 मोती घालून घेते आणि मग आपण बघूया काय करायचं ते. आता हे 32च्या ठिकाणी मी 36 मोती घेतले आहेत आणि हे 6 इंच लांबी आहे. तर 6 इंच लांबीसाठी आपल्याला 32 आणि 4
36 आणि 4 40. तर मधले मोती आपण 40 घेतलेत आणि त्याच्यानंतर आता शेवटी हे पुन्हा 10 मोती ओवून घेतलेत आणि बरोबर इथल्या 10व्या मोत्यामधून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे. 10 मोती 10व्या मोत्यामधून काढायचं आहे. हे 5 आणि 4 9. तर ह्या मोत्यामधून आपण धागा काढून घेऊ. बरोबर एक्झॅक्ट 10व्या मोत्यामधून मी काढला आहे. आता याच्यामध्ये फारसं काही लॉजिक नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याची गरज नाही मोजण्याची. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की हा एक सॅम्पल पीस आहे. त्याची लांबी तेवढीच असली पाहिजे गरजेचं नाही. तर त्याच्यामुळे लांबीनुसार तुम्ही ही फुलं कमी जास्त करू शकता. त्या मोत्याची साईज कमी जास्त करू शकता, लांबीची साईज कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी हा 10वा मोती सोडून 4 मोत्यांमधून मी नीडल या ठिकाणी काढून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, हा हिरवा एक मोती ओवून घ्यायचा आहे. आता हे जास्त मोठे होऊ नये म्हणून मी एकच मोती घेतला. या ठिकाणी 2 मोती 3 मोती तुम्ही घेऊ शकता. आता हा एक फूल टाकलं आहे आणि एक 6 mm हा मोती टाकला आहे. त्याच्यानंतर काय करायचं, या 6 mmच्या मोत्यातून मोती सोडून द्यायचं आणि त्याच्या खालच्या मोत्यातून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने ही नीडल काढून घ्यायची. अशी नीडल काढली की पुढच्या 4 मोत्यातून पुन्हा नीडल पुढे घेऊन जायची. आता आपली ही फुलं आणखी छोट्या साईजच्या याच्यामध्ये जर आपण केली ना तर आपल्याला मधलं डिस्टन्स कमी करता येईल. तर अशा पद्धतीने हे फूल आपलं अटॅच झालं. आता आपण हे अल्टरनेट फुलं ओवणार आहे. आता एक जांभळ्या रंगाचं फूल घेतलं, एक आपण हे ऑरेंज पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन जे आहे ते घेऊ. मी एक मोती याच्यात घालून घेणार आहे, प्लस हे फूल घालून घ्यायचं. त्याच्यानंतर एक ब्राऊन मोती आपण घालून घेऊ आणि ब्राऊन मोती घालून काय करायचं, तो मोती सोडून द्यायचा. आता याच्यामध्ये पुन्हा एक मोठा मोतीसुद्धा घालता येतो. पुन्हा ही नीडल या छोट्या मोत्यातून काढून घ्यायची आणि पुढे पुन्हा 4 पुढचे मोती पास करायचे. अशा पद्धतीने हे फुलं आपल्याला आता या दांडीला अटॅच करायची आहेत आणि अशा पद्धतीने हे आपलं छानसं एक गिफ्ट म्हणा किंवा एक वेणी म्हणा ही तयार होते. आता मी ही पूर्ण फुलं ओवून घेते आणि मग फायनली तुम्हाला कसं झालं ते दाखवते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा सॅम्पल पीस आहे. तर हे फक्त कसं करायचं ह्या उद्देशाने मी एवढ्या लांबीचं केलं आहे. तर हे पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हा सुंदरसा गजरा एक तयार झालेला आहे. केसांना लावायचा गजरा. आता ह्याच्यामध्ये थोडासा बदल केला की याचं हँगिंग तयार करता येतं. आणि दुसरी गोष्ट अशी का याच्यामध्ये फुलांचे कलर, त्याच्यानंतर साईज, ह्या सगळ्या गोष्टी बदलवता येतात. केसांना लावायचं आहे तर ती फुलं छोटी असावीत म्हणून आपण हे 4 mm केलं आहे. त्यानंतर आता ही हा गजऱ्याची साईज जी आहे ती साईज तुम्ही कितीही वाढवू शकता. म्हणजे जेवढी फुलं तुम्हाला टाकायची असतील तेवढी फुलं तुम्ही टाकू शकता. तर मी जेव्हा दाखवलं तेव्हा 9च फुलं केली होती, पण आता 2 फुलं याच्यामध्ये वाढवली. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्ससुद्धा तुम्हाला कमी जास्त करता येईल. 4च्या ऐवजी 5 मोती सोडता येतील. तर ह्यातलं काहीही करता येईल. तर अशा पद्धतीने हा एक सुंदरसा गजरा केसांना लावायचा तयार झाला आहे. तुम्हाला ही कलाकृती कशी वाटली ते नक्की कळवा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून नुसतं चालणार नाही तर बेल आयकॉन नक्की प्रेस करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.